नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत पितृपक्ष समजला जातो. या दिवसांमध्ये पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात. यामुळे पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतील. पुराणानुसार पितरांमुळेच आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि संकटांचा नाश होत असतो आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश देखील मिळत असते. ज्या घराला पितृदोष लागलेला असतो, ज्या घरावर पितृ नाराज असतात, तर त्या घरामध्ये नेहमी अशांतता असते, घरामध्ये असमाधान असते आणि त्या घरातील सदस्यांना कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही. पितृपक्षामध्ये पाळण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत. पितृपक्षामध्ये शुभ कार्य हे पूर्णपणे वर्जित आहे, कारण पितृपक्ष हा फक्त पितरांना समर्पित केलेला आहे. परंतु पुराणानुसार अशा काही वस्तू आहेत, असे काही पदार्थ आहेत जे या पितृपक्षामध्ये चुकूनही खाल्ले जात नाही. जर आपण कळत नकळत या पदार्थांचं सेवन केलं तर पितर हे आपल्यावरती नाराज होत असतात आणि त्यांचा आपल्याला शुभ आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा मिळत नाही. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. पितृपक्ष संपेपर्यंत घरामध्ये चुकूनही या 2 पदार्थांचे सेवन तुम्ही करू नका. अशा काही भाज्या आहेत, त्या भाज्यासुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये बनवायच्या सुद्धा नाहीत आणि त्यांचं सेवनसुद्धा करायचं नाहीत. आणि 99% लोकांना माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून या चुका होत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये ते अगदी श्रद्धेने श्राद्ध, पिंडदान, सेवा करत असतात, परंतु त्यांना त्याचं शुभ फळ जे आहे तर ते मिळत नाही. याउलट पितृदोष देखील त्यांना भोगावा लागत असतो आणि त्या घरातील लक्ष्मी साथ सोडून ही निघून जाते. त्या घरात गरिबी, दरिद्रता येऊ लागते आणि त्या कुटुंबाला प्रखर पितृदोष हा भोगावा लागत असतो. आणि म्हणून पितृपक्षामध्ये असे कोणते पदार्थ आहेत, कोणत्या भाज्या आहेत ज्या खाऊ नये किंवा पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये, या पितृपक्षामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांचं दान तुम्हाला करायचं नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सनातन धर्मानुसार पितृपक्षाला महत्त्वपूर्ण समजण्यात आले आहे. वर्षभरातील एकूण 15 दिवस हे आपण पितरांना समर्पित करत असतो. या पितृपक्षामध्ये लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं श्राद्ध कर्म करतात. धार्मिक पुराणानुसार यमराज पितृपक्षात 15 दिवसांसाठी आपल्या पितरांना अर्थात पूर्वजांना धर्तीवरती पाठवतात आणि असे म्हटले जाते की पितर त्यांच्या कुटुंबांकडे तृप्त होण्यासाठी जातात. जर कुटुंबियांना त्याचं तर्पण केलं असेल तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध हे तिथीनुसार आवर्जून करावे असे सांगितले जाते. जर पितर हे आपल्यावरती प्रसन्न झाले तर आपल्या परिवारामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदू लागत असते. परंतु आपल्याकडनं या पितृपक्षामध्ये काही चुका झाल्या तर हेच पितृ आपल्याला अडचणीमध्ये सुद्धा टाकू शकतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये काही पदार्थांचे सेवन जे आहे तर ते पूर्णपणे वर्ज्य करावे असे सांगितले जाते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षात श्राद्ध करताना कोणत्याही प्रकारच्या कच्च्या धान्याचं सेवन करू नये. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही श्राद्ध करत असेल, तुमच्या घरामध्ये एखादा पूर्वज आहे ज्यांचे पित्र तुम्ही घालत असेल, पित्र जेवू घालत असेल, तर अशा घरामध्ये चुकूनही मसूर डाळीचं सेवन जे आहे तर ते करू नका, कारण मसूर डाळ जी आहे तर ती पितृपक्षामध्ये खाणे वर्ज्य आहेत आणि यामुळे पितृपक्षामध्ये चुकूनही तुमच्या घरामध्ये मसूर डाळीची भाजी बनवू नका आणि कुटुंबामध्ये कुणीही त्याचं सेवनसुद्धा करू नका. तसेच पितृपक्षामध्ये तामसिक भोजन करणे निषिद्ध मानण्यात आलं आहे. म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही कांदा आणि लसूण यांचे सेवन करू नये.
पितृपक्षामध्ये तुम्ही पितरांना जो नैवेद्य बनवणार आहे त्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्हाला कांदा आणि लसूण हा चुकूनही वापरायचा नाहीत। जर तुम्हाला संपूर्ण 15 दिवस हे कांदा लसूण वर्ज्य करणं शक्य नसेल तर किमान तुमच्या घरामध्ये जेव्हा तुमच्या पितरांचे श्राद्ध आहे त्या दिवशी तर तुम्हाला कांदा लसूण जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। कारण बऱ्याच जणांना कांदा आणि लसूण घातल्याशिवाय कोणतीही भाजी आवडत नाही आणि म्हणून किमान तुमच्या घरामध्ये जेव्हा तुमच्या पितरांचे श्राद्ध आहे त्या दिवशी तरी तुम्ही कांदा लसूण जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य ठेवा आणि शक्य असेल तर संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण हा खाऊच नका। तसेच पितृपक्षामध्ये ज्या भाज्या जमिनीमध्ये उगवतात जसे की बटाटा, मुळा, बीट यासारख्या भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही सेवन करू नये। तसेच पितृपक्षामध्ये आपण पितरांना जो नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा या भाज्यांचा समावेश जो आहे तर तो करू नये, कारण ते अशुद्ध मानलं जातं। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये तुम्हाला मांसाहार हा प्रामुख्याने टाळायचा आहे। बऱ्याच वेळा काय होतं की गणपती विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच भाद्रपद पौर्णिमा आहे त्या दिवसापासूनच पितृपक्ष सुरू होतो आणि आपण गणपतीमध्ये मांसाहार करत नाही, म्हणून पितृपक्षामध्ये आपण मांसाहार करतो, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे। आपल्याला चुकूनही या पितृपक्षामध्ये मांसाहार हा करायचा नाहीत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाहीत, यामुळे आपल्या घराला पितृदोष देखील लागू शकतो। तसेच पितृपक्षामध्ये चणे किंवा चण्यांपासून बनवलेले पदार्थ हे सुद्धा खाणे अशुभ मानले जाते। तर हे काही पदार्थ आहेत, या काही भाज्या आहेत ज्या तुम्हाला चुकूनही पितृपक्षामध्ये सेवन करायच्या नाहीत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला बनवायच्या नाहीत। तर या काही भाज्या आहेत, हे काही पदार्थ आहेत जे पितृपक्षामध्ये चुकूनही सेवन करू नये आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बनवू नये। पितृपक्ष हा फक्त पितरांना समर्पित केलेला असतो। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृलोकांतून आपल्या घरी आलेले असतात, म्हणजे आपल्या घरात येत नाही तर ते घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात, आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असतात। उंबरठ्याच्या आत जे आहे तर ते येत नाही, उंबरठ्याच्या बाहेर त्यांचा निवास असतो। म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर एक दिवा हा आवर्जून लावावा। जर आपण त्यांच्यासाठी हा जर दिवा लावला तर त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये जो काही अंधार आहे तर तो दूर होत असतो, म्हणजेच आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या निघून जात असतात आणि पितृ जे आहे तर ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात। म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा हा आवर्जून लावावा। दररोज शक्य नसेल, जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तुम्ही नक्की दिवा लावा। तसेच या पितृपक्षामध्ये तुम्हाला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाहीत, जी बऱ्याच घरांमध्ये चुकून केली जाते, ती म्हणजे आपल्या पितरांबद्दल कोणतेही वाईट शब्द अपशब्द बोलू नका। बऱ्याच वेळा आपले जे पितृ असतात तर त्यांच्याकडनं अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण त्यांना वाईट साईट शब्द जे आहे तर ते बोलत असतो, परंतु ही चूक तुम्ही अजिबात करू नका। पितृ जे असतात तर ते आपल्या आजूबाजूलाच असतात आणि जेव्हा आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलतो ना तेव्हा ते आपल्याला दोष देत असतात आणि याचे आपल्याला प्रखर पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो। जेव्हा आपल्याला पितृदोष लागलेला असतो आणि अशा वेळी आपण कितीही देवतांची सेवा केली, पूजा केली, पारायण केली तरीही देवी देवता हे आपल्यावरती कधीच प्रसन्न होत नाही। जेव्हा पितृ आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता प्रसन्न होतात, असं आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितले जाते। आणि म्हणून स्वामींच्या केंद्रानुसार तुम्ही सर्वप्रथम तुमच्या पितरांची सेवा करा, पूजा करा, यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करा, जेणेकरून तुम्हाला पितरांची आणि देवतांची भरभरून कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते। तसेच या पितृपक्षामध्ये तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य म्हणजे जल जे आहे तर ते द्यायचं आहे। एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत हे जल अर्पण करायचं आहे। आणि जल अर्पण करताना जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहे तेव्हा ते जल जे आहे तर ते एखाद्या भांड्यामध्ये पडेल असं भांडं तुम्ही खाली ठेवा, म्हणजे हे पाणी जे आहे तर ते ओलांडलं जाणार नाहीत। जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो तर ते पाणी कोणी ओलांडू नये असे म्हटले जाते, म्हणून एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ते साठवून ठेवायचं आहे आणि यानंतर तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते पाणी घालू शकता।
त्याचबरोबर पितृपक्षामध्ये भगवान शिवशंकरांची सुद्धा सेवा करावी, कारण शिवशंकर हे पितरांचे देवता मानले जातात आणि म्हणून शिवपुराणानुसार पितृपक्षामध्ये आवर्जून भगवान शिवशंकरांची पूजा करावी। आणि म्हणून या पितृपक्षामध्ये तुम्ही घरामध्ये रुद्राभिषेक जो आहे तर तो करू शकता किंवा इतर काही सेवा ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही या पितृपक्षामध्ये पितरांसाठी करू शकता। त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही आवर्जून लक्षात ठेवायची आहे की या पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका किंवा कोणाला उसने पैसे सुद्धा तुम्हाला द्यायचे नाहीत, कारण पितृपक्षात कर्ज घेणे किंवा कर्ज देणे हे पूर्णपणे वर्जित केलेले आहेत। तसेच या पितृपक्षामध्ये तुम्हाला चुकूनही झाडूची खरेदी करायची नाहीत। आपल्या घरातील झाडू हा खराब झालेला असेल तर तो थोडा दुरुस्त करून घ्या, पितृपक्ष संपेपर्यंत तोच वापरा। पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवीन झाडूची खरेदी जी आहे तर ती करायची आहे, परंतु पितृपक्षामध्ये नवीन झाडूची खरेदी जी आहे तर ती केली जात नाही। तसेच या पितृपक्षाच्या दरम्यान आपल्या दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान तुम्ही करू नका। पितर कोणत्याही रूपात दारात येऊ शकता, म्हणून त्या जीवाचा तुम्हाला आदर करायचा आहे, त्यांचा अपमान तुम्हाला करायचा नाही। या दरम्यान कोणत्याही पशुपक्ष्यांना परेशान किंवा जखमी सुद्धा करू नका, म्हणजेच विशेष करून गायींचा अपमान करू नका। पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे, कुत्र्याला कावळ्याला चपाती खाऊ घालणे, त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवणे यासारखे चांगले कर्म जे आहे तर ते आपल्या पितृपक्षामध्ये करायचे आहेत। तसेच या पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे। तसेच आहारात मांसाहार आणि दारूचे सेवन जे आहे तर ते अजिबात करू नये। पितृपक्षाच्या दरम्यान शिळं अन्न खाऊ नये, या व्यतिरिक्त शिळं अन्न हे कोणालाही गरिबाला दान करू नये। काय होतं की आपल्या दारावर एखादी व्यक्ती अन्न भाकरी मागण्यासाठी येते आणि आपल्या घरात काहीतरी अन्न असतं उरलेलं शिळं, तर ते आपण सहज देऊन टाकतो, परंतु हे तुम्ही अजिबात करू नका। जर पितृपक्षामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला शिळं अन्न जर दिलं तर तुमच्या घराला नक्कीच पितृदोष लागेल आणि तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागेल। या व्यतिरिक्त या पितृपक्षामध्ये चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरं, मुळा, काळं मीठ आणि काकडी तसेच दुधी भोपळा जो आहे तर तो आवर्जून खाणे टाळावा। हे पदार्थ जे आहेत तर ते पितृपक्षामध्ये पूर्णपणे वर्ज्य केलेले आहेत। या पदार्थांचं सेवन जर केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो आणि पितृ जे असतात तर ते आपल्याला आशीर्वाद देखील देत नाही, यामुळे पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो। तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही नवीन वस्त्र जे आहे तर ते परिधान करू नये, म्हणजे नवीन कपडे जे आहे तर ते घालू नये। आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा इतर सदस्य असतील तर त्यांनी या पितृपक्षामध्ये चुकूनही नवीन वस्त्र जे आहे तर ते घालू नका किंवा नवीन वस्त्रांची नवीन वस्तूंची खरेदीसुद्धा पितृपक्षामध्ये केली जात नाही। जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल किंवा एखादी नवीन वस्तू तुम्हाला घ्यायची आहेत तर ती चुकूनही पितृपक्षामध्ये तुम्ही घेऊ नका। पितृपक्ष संपल्यानंतर लगेच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या पितरांचं श्राद्ध करणार आहेत तेव्हा तुम्ही जो नैवेद्य तयार करणार आहेत तर त्या नैवेद्यामुळे तुम्हाला आवर्जून काळ्या तिळाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे। तुम्ही जो काही नैवेद्य बनवणार आहे तर त्यामध्ये अगदी चिमूट काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत, कारण काळे तीळ जे असतात तर ते आपल्या पितरांना समर्पित असतात। तसेच जेव्हा तुम्ही पितरांसाठी जे काही कार्य करणार आहे तर त्यामध्ये तुम्ही काळे तिळच वापरायचे आहेत, चुकूनही पांढऱ्या तिळाचा वापर तुम्ही करू नका। पांढरे तीळ जे असतात तर ते देवी देवतांना अर्पण केले जातात आणि काळे तीळ जे असतात तर ते पितरांना अर्पण केले जातात। तसेच या पितृपक्षामध्ये अनावश्यक प्रवास जो आहे तर तो आवर्जून टाळावा, म्हणजे एखाद्या देवस्थानाला तुम्हाला जायचं असेल, कुठे फिरायला जायचं असेल तर पितृपक्षामध्ये जाऊ नये असे म्हटले जाते। जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाणं खूप महत्त्वाचं आहे, अगदी गरजेचंच आहे, तिथे गेल्याशिवाय तुमचं कामच पूर्ण होणार नाही तरच तुम्ही दूरचा प्रवास करावा, परंतु शक्य असेल तर चुकूनही तुम्ही या काळामध्ये अनावश्यक प्रवास जो आहे तर तो करू नका। पितृपक्षात सर्व पूर्वज पृथ्वीवरती वास करतात आणि आपल्या मुलांकडून श्राद्ध, नैवेद्य इत्यादींची ते अपेक्षा करत असतात
आणि म्हणून तुमच्या पितरांच्या तिथीनुसार तुम्ही श्राद्ध जे आहे तर ते करायचं आहेत। जर तुमच्या पितरांची तिथी तुम्हाला माहीत नसेल तर सर्व पितरी अमावस्येला तुम्ही तुमच्या पितरांचं श्राद्ध करू शकता। आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो आणि ज्या घराला खरंच पितृदोष लागलेला आहे तर त्या घरामध्ये तुम्ही स्वतः बघू शकतात अनेक अडचणी, अडथळे, संकट येत असतात। तुम्ही कष्ट करतात परंतु त्याला यश मिळत नाही, पैसा येतो परंतु जे पितृ असतात तर ते घरामध्ये पैसा स्थिर राहू देत नाही, किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नाही, व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नाही। आणि म्हणून पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून तुम्हाला जे काही उपाय सांगितले, मी ज्या काही सेवा सांगितल्या किंवा जे काही नियम सांगितले तर ते आवर्जून तुम्ही पाळायचे आहेत। तसेच प्रत्येकाने आपल्या पितरांचं श्राद्ध जे आहे तर ते घालायचं आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं की आपले सासू सासरे जिवंत असतात म्हणून आपण श्राद्ध घालत नाही, परंतु 3 पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो म्हणून त्यांचे सासू सासरे असतील किंवा त्यांचे सासू सासरे असतील तर त्यांचा पितृदोष हा देखील आपल्या पिढीला लागत असतो। म्हणून तुम्ही त्यांचं श्राद्ध जे आहे तर ते करायचं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।